सांगणार आहे फक्त स्किपिंगने किती वजन कमी होतं. तर आज चला तर मग व्हिडिओला सुरू करू. काय मग आज उठलायत की नाही, वर्कआउट केलं का नाही? माझ्यासारखं रोज करा, तुम्हाला पण वेट लॉस करायचं असेल तर. आज आपला 16वा दिवस आहे, 45 म्हणजे 45 दिवसाचा आज आपला 16वा दिवस आहे. तर आज आपण करणार आहोत फक्त आणि फक्त स्किपिंग म्हणजे दोरी उड्याने किती वजन आपलं कमी होतं किंवा आपलं वर्कआउट किती होतं मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओनली स्किपिंग. तर चला तर मग आपण वेळ न घालवता आपला आजचा ब्लॉग सुरू करूया. स्किपिंग म्हणजे हा छोटासा एक्सरसाइज नाही तर पूर्ण बॉडी वर्कआउट आहे. रोज काही मिनिटे तुम्ही स्किपिंग केल्याने कॅलरी बर्न होतात, वजन कमी करण्यास मदत होते, स्टॅमिना वाढतो, बॉडी जास्त ॲक्टिव्ह होते, हातपाय आणि पोट हार्ट सगळ्यांवर मस्त काम करतं. सगळ्यात भारी म्हणजे जिमशिवाय घरात तुम्ही फिटनेस सुरू करू शकता आणि फिटनेस साठी हेच परफेक्ट आहे. तुम्ही म्हणत असाल स्किपिंग तर किती छोटी आहे, ह्याने काय होणार आहे? पण स्किपिंग दिसायला सोपी आहे पण बॉडीसाठी पूर्ण पॉवरफुल आहे. पण तुम्ही काही मिनिटे जर स्किपिंग केली ना तुम्हाला खूप कॅलरी बर्न होणार आहे, तुमचं फिटनेस वाढणार आहे, बॉडी हलकी वाटणार आहे आणि वजन कमी करायला खूप मदत होणार आहे. आणि तुमचं स्किपिंग हा छोटा गेम चेंजर आहे. तुमचं वजन झटक्याने कमी होऊ शकतं जर हे तुम्ही फॉलो केलं. तुम्हाला जर एक्सरसाइज करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही फक्त 10 मिनिटे 100 किंवा 500 अशा स्किपिंग करा, नक्की फरक जाणवेल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं आज 16व्या दिवसामध्ये डे 16 आहे आज आपला 45 दिवसाचा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग उठलायत का नाही? आज माझ्यासारखं लेट उठलायत का तुम्ही पण? मी पण आज 1 तास लेट उठले कारण मला काल रात्री लेट झालं होतं झोपायला. तर मग मी आज लेट उठलेली आहे 1 तास. पण आपलं ठरलेल्याप्रमाणे आपण फिटनेस वर्कआउट आपलं चालू ठेवणार आहोत आणि तुम्ही सुद्धा वर्कआउट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. वर्कआउट केलं का नाही आज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वर्कआउट आपलं चालू ठेवणार आहोत आणि तुम्ही सुद्धा वर्कआउट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.